विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्र हो, आज आपण MA भाग 1 सत्र 2 या सत्रातील अतिशय महत्त्वाचा जो पेपर आहे तो अर्थशास्त्र या विषयातील महत्त्वाचा जो पेपर आहे तो म्हणजे भारतातील कृषी विकास या संदर्भात, या पेपरच्या संदर्भात, या विषयाच्या संदर्भात आज आपण एका महत्त्वाच्या घटकाची चर्चा करणार आहोत. मित्र हो, हा पेपर अतिशय महत्त्वाचा असल्याने या पेपरचं व्यवस्थित स्टडी करणं विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे. मित्र हो, या पेपरमधील जो महत्त्वाची संकल्पना जी आहे त्याला आपण सार्वजनिक वितरण व्यवस्था, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम असं म्हणतो. या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास आज आपण करणार आहोत. मित्र हो, ही चर्चा हा अभ्यास करत असताना आपण दूरशिक्षण केंद्रांतर्गत जे स्वयंअध्ययन साहित्य तयार केलं जातं याचा आधार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्र हो, आपण पाहूयात सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे नेमकं काय असतं याचा सविस्तर या संकल्पनेचा अभ्यास आज आपण करणार आहोत. मित्र हो, सार्वजनिक वितरण व्यवस्था, या सार्वजनिक वितरण व्यवस्थेला या संकल्पनेमध्ये अन्न सुरक्षिततेच्या संदर्भात अन्नधान्याची उपलब्धता हा जसा महत्त्वपूर्ण घटक आहे तसाच हा घटक म्हणजेच वितरणाला सुद्धा अतिशय महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. शेतमालाचा उत्पादक आणि या मालाचा उपभोक्ता यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध नसतो आणि हा संबंध मध्यस्थांच्या माध्यमातून काम करत असतो. मित्र हो, जसं अन्न सुरक्षिततेच्या संदर्भात अन्नधान्याची उपलब्धतेला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व अन्नधान्याच्या वितरणाला आहे. म्हणजेच शेतमालाचा उत्पादक आणि शेतमालाचा उपभोक्ता यांच्यामध्ये प्रत्यक्ष संबंध नसतो, तो संबंध मध्यस्थांच्या माध्यमातून निर्माण करायचा असतो आणि हे काम मध्यस्थ निर्माण करत असतात. मित्र हो, त्यामुळे उत्पादकाला जी किंमत मिळते त्यापेक्षा बरीच जास्त उपभोक्ता किंमत देत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे इतर कारणाने शेतमालाच्या किमती कमी जास्त होत असतात. अशा परिस्थितीत ज्या लोकांचे उत्पन्न अतिशय कमी असते ते लोक खुल्या बाजारातील किमतींना आवश्यक तितक्या अन्नधान्याची खरेदी करू शकत नसतात. मित्र हो, त्यामुळं काय होतं तर उत्पादकाला जी किंमत अपेक्षित असते त्यापेक्षा जास्त किंमत उपभोक्ता बाजारपेठेमध्ये देत असतो. याची दुसरे कारण म्हणजे शेतमालाच्या किमती कमी जास्त होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे उत्पन्न अतिशय कमी आहे त्या उत्पन्न घटकांना लोक खुल्या बाजारातील किमतींना आवश्यक तितक्या अन्नधान्याची खरेदी आपल्यासाठी करू शकत नाहीत आणि ते अन्नधान्याविना उपासमारीची वेळ त्यांच्यावर येण्याची शक्यता असते. मित्र हो, अन्न सुरक्षितेमध्ये अंतर्भूत असणाऱ्या आर्थिक क्षमतेचा विचार या ठिकाणी समोर येतो. म्हणजेच अन्न सुरक्षितता मानवी जीवनासाठी जितकी महत्त्वाची आहे की ज्या लोकांच्या जवळ पर्याप्त कार्यशक्ती नाही त्यांनाही पुरेसे अन्नधान्य मिळवून देणे हा अन्न सुरक्षिततेचाच एक भाग आहे. मित्र हो, जे लोक आपल्या खरेदी शक्तीच्या साहाय्याने पर्याप्त किंवा पुरेसं अन्नधान्य आपल्या कुटुंबासाठी मिळवू शकत नाहीत किंवा ते खरेदी करू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण अन्न सुरक्षिततेचा भाग आहे आणि त्यांनाही अन्नधान्य उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टीने सार्वजनिक वितरण प्रणाली अतिशय महत्त्वाची ठरते. मित्र हो, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत देशातील नागरिकांची अन्नधान्याची गरज पूर्ण व्हावी, म्हणजेच जे लोक अन्नधान्याची गरज पर्याप्त आपल्या अन्नधान्याची कुटुंबाची गरज पूर्ण करू शकत नाहीत अशा कुटुंबांसाठी ही सार्वजनिक वितरण व्यवस्था
अतिशय महत्त्वाचं काम करत असल्याचे आपणास दिसून येतं. या योजनेअंतर्गत अन्नधान्य सुरक्षिततेचा देशातील एक महत्त्वाचा टप्पा सार्वजनिक वितरण प्रणालीच्या द्वारे पूर्ण करत असल्याचा आपणास दिसून येतो. मित्र हो, गावोगावी या वितरण प्रणालीचं मोठ्या प्रमाणात जाळं केंद्र शासनामार्फत पसरलेलं आपणास दिसून येतो. याद्वारे केंद्र शासन देशातील जनतेला अन्न सुरक्षितता म्हणजेच पर्याप्त अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा प्रणालीचा वापर करत असतं. त्यामुळं या सार्वजनिक वितरण व्यवस्थेला अर्थव्यवस्थेमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झाल्याचं आपणास दिसून येतं. मित्र हो, यानंतर आपण सार्वजनिक वितरण व्यवस्था कार्याची सुरुवात कशी झाली, यामागची काय पार्श्वभूमी होती, सुरुवात करण्यामागचा काय उद्देश होता, या उद्देशांची सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. मित्र हो, भारतात 1960च्या दशकामध्ये गरिबी व दारिद्र्य रेषेखालील लोकांना माफक दरात अन्नधान्याचा पुरवठा करता यावा यासाठी सार्वजनिक वितरण प्रणालीची सुरुवात करण्यात आली. सन 1980च्या नंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणात वाढले. मित्र हो, 1960च्या दशकामध्ये स्वातंत्र्यानंतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात गरिबी आणि दारिद्र्य होते आणि हे दारिद्र्य दूर करण्यासाठी देशातील लोकांना माफक दरात अन्नधान्याचा पुरवठा करता यावा आणि या लोकांना अन्न सुरक्षिततेच्या योजनेखाली त्याचा लाभ देण्यात यावा यासाठी या सार्वजनिक वितरण प्रणालीची स्थापना करण्यात आली किंवा सुरुवात करण्यात आली. मित्र हो, 1980 नंतर सार्वजनिक वितरण प्रणालीचे महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये याचे महत्त्व जाणवू लागलं. जीवनावश्यक वस्तू व सवलतीच्या दराने ग्राहकांना पुरवठा करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने अनुदान देऊन ही योजना सुरुवात केली आणि 1960च्या दशकातील स्वस्त अन्नधान्य दुकानाची संख्या जी होती ती 47,000 इतकी होती. मित्र हो, जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या वस्तू देशातील गरीब जनतेच्या पर्यंत पोहोचवणे म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील गरीब लोकांना पुरवण्याच्या दृष्टीनं स्वस्त आणि सवलतीच्या दराने त्यांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने केंद्र सरकारने अनुदान देऊन ही योजना सुरू केली. आणि मित्र हो, 1960च्या दशकामध्ये या सार्वजनिक वितरण प्रणालीची स्वस्त धान्य दुकानाची संख्या 47,000 इतकी होती. ती संख्या मित्र हो आता सध्या 4,47,000 इतकी आहे, किंबहुना यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. मित्र हो, सध्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून 160 दशलक्ष कुटुंबांना दरवर्षी 30,000 कोटी रुपयांच्या अन्नधान्याचे वाटप हे केंद्र शासनामार्फत केलं जातं. मित्र हो, सध्या जी वितरण व्यवस्था किंवा स्वस्त धान्य दुकानाची संख्या आहे यामध्ये प्रचंड प्रमाणात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो. याचं महत्त्वाचं कारण आहे देशाची जी वाढती लोकसंख्या आहे त्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी गरिबांनी व दारिद्र्य रेषेखालील जे लोक आहेत यांची गरज, जीवनावश्यक वस्तूंची गरज पूर्ण करण्यासाठी देशामध्ये 4,47,000 इतकी स्वस्त धान्य दुकानांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. मित्र हो, या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून 160 दशलक्ष कुटुंबांना दरवर्षी 30,000 कोटी रुपयांचे अन्नधान्याचे वाटप केले जाते. मित्र हो, ग्रामीण भागामधील भारतातील सर्व सार्वजनिक वितरण प्रणाली ही जगातील सर्वात मोठी वितरण प्रणाली मानली जाते. मित्र हो, भारत देश हा आपल्याला माहिती आहे शेतीप्रधान देश आहे आणि विकसनशील देशांच्या तुलनेत जगामध्ये आपली जी सार्वजनिक वितरण प्रणाली आहे या वितरण प्रणालीची सर्वात मोठी जाळं आपल्याला पसरलेलं दिसून येतं आणि भारत हा सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये जगातील सर्वात मोठा देश मानला जातो. या व्यवस्थेच्या माध्यमातून
ग्रामीण व शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लोकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचा माफक दराने पुरवठा करण्याचं काम या सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे करत असल्याचं आपणास दिसून येतं. मित्रहो, उपभोक्त्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून गहू, तांदूळ, खाद्यतेल, रॉकेल, कोळसा व साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तूचा स्वस्त दराने पुरवठा करण्याचा केंद्र शासन प्रयत्न करत असते. मित्रहो, आपला आज थोडक्यात असं सांगता येईल की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशामध्ये जी अन्नधान्याची गरज मोठ्या प्रमाणात जी गरज होती ती खरी गरज देशातील गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील लोकांना होती आणि ही गरज पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने दारिद्र्यरेषेखालील योजनेच्या खाली जे लोक गरीब लोक राहत आहेत यांची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी देशातील लोकांना सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे म्हणजेच स्वस्त धान्य दुकानांच्या द्वारे यांची अन्नधान्याची गरज पूर्ण करून त्यांना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या द्वारे मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या गहू असेल, तांदूळ असेल, खाद्यतेल असेल, रॉकेल असेल, साखर असेल इत्यादी ज्या गरजा त्यांच्या आहेत या गरजा स्वस्त दराने पुरवठा करण्याचं काम या सार्वजनिक वितरण प्रणाली करत असते आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था कार्याची सुरुवात ही 1960च्या दशकात गरिबी आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी करण्यात आलेली होती. पण मित्र हो, 1980 नंतर जसजशी लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली तसे या योजनेचं महत्त्व अतिशय वाढू लागल्याचं आपणास दिसून येतं. मित्र हो, यानंतर आपण सार्वजनिक वितरण व्यवस्था व अन्न सुरक्षितता या संकल्पनेचा अभ्यास आपण करणार आहोत. मित्र हो, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि अन्न सुरक्षितता यांच्यामध्ये कसा संबंध आहे हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. मित्र हो, भारतात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून माफक किमतीत जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले जात आहे. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील व्यक्तींना आपला किमान राहणीमानाचा दर्जा प्राप्त करता येईल इतका अन्नधान्याचा पुरवठा करून अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून विविध उपाययोजना या योजनेच्या मार्फत या व्यवस्थेमध्ये सहभाग मानला जातो. मित्रहो, सार्वजनिक वितरण व्यवस्था जी आहे या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत देशातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील व्यक्तींना आपला राहणीमानाचा योग्य दर्जा प्राप्त होण्यासाठी अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो आणि या व्यवस्थेमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली मोठ्या प्रमाणात आपलं काम करत असताना दिसून येते. मित्र हो, नियोजन काळामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या मार्फत देशातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेला गहू असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, डाळी असतील, साखर असेल, रॉकेल असेल इत्यादीचा पुरवठा करून ग्रामीण जनतेची खरेदी शक्ती वाढवण्यासाठी मदत केली गेली आहे. त्याचबरोबर देशातील दारिद्र्य आणि विषमता कमी होण्यास मदत होत असल्याचे आपणास दिसून येईल. मित्र हो, राधाकृष्णन समितीच्या मते केरळ आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक व गुजरात या राज्यांच्या सार्वत्रिक दारिद्र्यामध्ये या योजनेअंतर्गत घट झाल्याचे आपणास दिसून येते. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल तसेच आसाम, मध्य प्रदेश यातील दारिद्र्याच्या घटीचे प्रमाण सर्वसाधारणपणे असल्याचे आपणास दिसून येते. मित्र हो, राष्ट्रीय पातळीवर विचार केल्यास ग्रामीण भागात सरासरी 1.66 व शहरी भागात 1.71% दारिद्र्य कमी होण्यास सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे. मित्र हो, म्हणजेच भारतामध्ये दारिद्र्य कमी उत्पन्न गटाखालील
कुटुंबांना अजूनही अन्न सुरक्षितता मिळण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार हा वाटत आहे. मित्र हो, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि अन्न सुरक्षितता यांचा अतिशय जवळचा संबंध या अभ्यासावरून आपल्याला जाणवतो. मित्र हो, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून देशातील गोरगरीब जनतेची राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे ग्रामीण असेल, शहरी भागातील लोकसंख्या असेल, यांना गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, डाळी, तेल, साखर इत्यादी वस्तूंचा पुरवठा स्वस्त दराने, माफक दरामध्ये करून देशातील दारिद्र्य आणि विषमता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्र शासन प्रयत्न करत असते. त्याचबरोबर राधाकृष्णन कमिटीच्या मते मित्र हो, देशामध्ये आंध्र प्रदेश असेल, केरळ असेल, कर्नाटक, गुजरात इत्यादी राज्यामध्ये या योजनेअंतर्गत देशातील दारिद्र्यात घट घडवून आणण्यासाठी मोठी मदत झालेली आहे. तर महाराष्ट्र असेल, तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, यासारख्या राज्यामध्ये देशातील दारिद्र्य सर्वसाधारण पातळीवर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न यशस्वी झाल्याचं आपणास दिसून येतं. तर मित्र हो, या योजनेचा राष्ट्रीय पातळीवर विचार केलाच ग्रामीण भागामध्ये 1.66 तर शहरी भागामध्ये 1.71% दारिद्र्य कमी होण्यास या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आपल्यास दिसून येतो. म्हणजेच मित्र हो, भारतातील कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना अजूनही अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार वाटतो आणि त्याद्वारे देशातील जी दारिद्र्याखालील लोकसंख्या आहे, या लोकसंख्येला अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून द्वारे ही आपली अन्न सुरक्षेची गरज पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन सार्वजनिक वितरण प्रणालीचा आवश्यकता किंवा आधार घेत असल्याचे आपणास दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्याख्यानामध्ये, या लेक्चरमध्ये आपण सार्वजनिक वितरण व्यवस्था, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम या संदर्भातली सविस्तरपणे अभ्यास आज आपण या लेक्चरला केलेला आहे. या संकल्पनेवरती, सार्वजनिक वितरण व्यवस्था संकल्पनेवरती सविस्तर चर्चा केलेली आहे. ही चर्चा करत असताना सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजे काय, सार्वजनिक वितरण व्यवस्थेची आवश्यकता का भासली, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या कार्याची सुरुवात कधी करण्यात आली, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून देशातील लोकांच्या अन्नधान्याची गरज कशी पूर्ण करण्यात आली आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि अन्न सुरक्षितता यांचा संबंध सविस्तरपणे आपण आजच्या या लेक्चरमध्ये अभ्यासलेला आहे. तर मित्र हो, या सर्व चर्चेनंतर आपल्याला असं लक्षात येतं की देशातील वाढत्या लोकसंख्येचा आधार हा आणि देशातील वाढत्या लोकसंख्येचा प्रमुख आधार आणि अन्न सुरक्षितता याचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि हा अन्न सुरक्षिततेची देशातील गरज पूर्ण करण्यासाठी देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्था जितकी कार्यक्षम असेल तितक्याच मोठ्या प्रमाणात या अन्न सुरक्षिततेच्या योजनेचं यश देशातील जनतेला, गोरगरीब जनतेला मिळण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था जितकी कार्यक्षम असेल तितका देशातील जी दारिद्र्याखालील कुटुंब आहेत त्यांना अन्न सुरक्षिततेच्या माध्यमातून आपला राहणीमानाचा दर्जा सर्वसाधारण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होईल. तर मित्र हो, या सर्व चर्चांती आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल, आपल्याला अधिक काही संपर्क करायचा असेल तर आपण आमच्या दूरशिक्षण केंद्राशी संपर्क साधू शकता. आमचा दूरशिक्षण केंद्राचा संपर्क क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unishivaji.ac.in. या ईमेलवर तुम्ही आम्हाला थेट संपर्क साधू शकता.
जर विषयाच्या संदर्भात आपणास आणखी काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनलीही वैयक्तिकही संपर्क साधू शकता. माझा ईमेल आय डी आपणास मी देतो आहे. माझा ईमेल आय डी आहे pgbeco@gmail.com. या ईमेल आय डीवर तुम्ही मला थेट संपर्क साधू शकता. धन्यवाद.